गरम करायला तुम्ही म्हणता पाणी गरम कशासाठी, तर मला आज बनवायची चकली, ती पण एकदम चुलीवर बनवायची आहे. आणि त्या दिवशी जी आहे मी चकलीमध्ये काय काय टाकते, काय काय नाही, कोणत्या डाळी वगैरे थोडीशी मी भाजून टाकली होती. ती व्हिडिओ जी आहे तुमच्यासंग शेअर केला होता. आणि आता जे आहे मला चकलीचं पीठ जे आहे ना पूर्ण लावून घ्यायचंय. त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आहे, तर काय काय टाकायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. आणि व्हिडिओ जे आहे स्किप न करता लास्ट पर्यंत बघत राहा. हे बघा इथं घेतली मी जिरा पावडर, हे घेतलाय मी लसूण, आणि हे जे आहे ना कढीपत्ता जे आहे मी वाटून घेतलाय मिक्सर मधून. आणि हे घेतले तीळ आणि चटणी जे आहे की नाही लाल तिखट ते थोडं घेतलंय, आणि थोडीशी हळद घेतलीय. आणि इथं जे आहे मी हे भाजणीचं पीठ घेतलंय, एक कोथिंबीर, जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं मीठ टाकायचं. तर चला आता सगळं जे आहे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. कढीपत्ता वाटतात आणि टेस्ट एकदम भारी येते. आणि मी जे आहे ही कोथिंबीर देखील चटणीमध्ये टाकत असते. स्वादानुसार मीठ आहे, एवढं नमक जे आहे आपल्याला लागणार आहे. आणि इथं घेतलंय मी गरम पाणी, आणि थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण एकदम पण पाणी आपल्याला टाकायचं नाही, कारण पीठ जे आहे ना पातळ झालं ना की चकली फुटती. हे जे आहे की नाही सगळं जे आहे 1.5-2 किलोचं पीठ आहे चकलीचं. पीठ लावताना खूप सावधानीने लावावं लागते, कारण गरम पाणी हाताने थंड झाल्याचं समजायला सुरू घ्यायचं. आता हात आपल्या एकदम आपण पहिल्याच्या बाया असं पोत्र देत होत्या, कधीतरी हे जे सगळे लागतात की नाही आपली भाजी झाड आहेत ना खाली ते पडत येतात, तर सगळे गोळा करून होत असते अशी कामाला येतात. करायला लागलं की नाही काही टाइम लागत नाही, पण आधी सगळं आणून त्याला खूप टाइम लागते. हे जे आहे ना शेंगदाण्याचं तेल आहे, शेंगदाण्याचं तेल यूज करतो. भरपूर तेल टाकलं की नाही पटपट तर ते, तर मग पुन्हा तेल संपलं की टाकायला खूप टाइम लागते गरम व्हायला. हे आहे आपला बालुशाचा पाक. त्याचं आपल्या काम नाही आपल्याला. करते सुरुवात. छोटा आपला गणपती करून साईड आपल्याला पूजा करून म्हणजे आपल्याला सुरू करायचं.
तुम्ही अजून लावायचं आणि आपण पण लावून घ्यायचं. तर कोणतंही शुभ काम करायला आधी जे आहे की नाही गणपतीची पूजा असते. छोटासा गणपती छोटासा केलाय मी. आपण आता इथं ठेवायचं चुलीपाशी. आता ह्या साईडला ठेवलाय मी म्हणून दिसत नाहीये. चला हळदी कुंकाचं काम झालंय. चला आता चकलीचं पीठ जे असं ठेवल्यानं कसं माशा वगैरे पण बसत नाही. शेवग्यामध्ये टाकून घेणार. वर टेरेसवर मस्त वारा पण सुटला बरं का. मला खूप आवडते बरं का. जसे माझ्या सासरी पहिलं चुलच होती. चुलीवर स्वयंपाक करायची पहिल्यापासून सवय मला. खूप भारी वाटतं बघा. आता कधी कधी चुलीवर स्वयंपाक करतो ना इतकं खाऊ वाटतं चुलीवरला स्वयंपाक. आणि पहिलं रोजचं खायला भेटत होता तर कंटाळा येत होता चूल पेटवायचं. आणि आता हौसने चूल पेटवायचं. जसं की आता की नाही मी हे चकनाल आणि बालुशाही जे चुलीवर करून घेतली ना ते खालचे जे आहेत ना सगळे सीताफळाचे झाडाची लाकडं आहेत. कारण थोडे थोडे जे तुकडे आहेत ना जराशे कोणता फांटा वाळला की ते काढून टाकीत होते आकाशचे पप्पा. आणि मी काय करायची ते सगळे जमा करून जे आहे की नाही वर स्टोर रूम मध्ये आणून ठेवायची. तर ते जे आहेत की नाही आता टोपलंभर मी जमा केले होते लाकडं. एक एक अशी काढी मिळून फेकून न देता सगळे जमा केले होते. आणि त्याच्यावर जे आहे की नाही माझा एवढा फराळाचा जे आहे की नाही तळण झालंय. आणि माझं कसं आहे बघा मी जुने दिवस कधीच विसरत नाही. कितीही आपल्याला काही भेटून काही नाही तर पहिल्याची आठवण आली की नाही की एका गोष्टीचं जे आहे की नाही माणसाला मोल वाटतंय. त्याच्यामुळे की नाही सगळे लाकडं जमा करून ठेवले होते. नाही तर आपण विकत बी बाहेरून आणू शकतो. पण फुकट भेटणाऱ्या गोष्टीचं पण आपल्याला मोल केलं पाहिजे. कारण फुकट भेटणारी गोष्ट पण बाहेर जे आहे की नाही विकत मिळती. घरची गोष्टीची की नाही जास्त जण हेच करीत नाही. तर पण मी जे आहे ना प्रत्येक गोष्ट जपून ठेवतोय. मला ऐन टाइमला कधी पण कामाला येते. चला आपल्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत आणि काटेदार तयार झाल्यात. बघा किती छान आपली चकली अशी तयार झाली. तुम्हाला दाखवते. बघा कशी कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत आपली चकली तयार झाली. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.